बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सद्गुरू बाळूमामा मंदिर आदमापूर यांच्या भंडारा यात्रेत गुरुवारी लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा महाप्रसाद तयार करण्यासाठी देवस्थान प्रशासनाने एकूण 23 टन धान्यांचा वापर करून 15 कायलींमध्ये प्रसाद तयार केला होता. भक्तांना पाणी पिण्यासाठी 6 लाख मिनरल वॉटरच्या बाटल्यांची व्यवस्था देवस्थान प्रशासनाने केल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात होते. महाप्रसाद घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ही भात आणि खिरीच्या महाप्रसादाचा लाभ सुमारे 4 लाख भाविकांनी घेतला. उन्हापासून भक्तांना त्रास होऊ नये यासाठी भव्य मंडपाची व्यवस्था केली होती. महाप्रसादासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाविकांना घरी प्रसाद नेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात आली होती. स्वतंत्र 2 कायली ठेवून भांड्यांमध्ये घरी नेण्यासाठी प्रसाद पोहोच केला जात होता. 100 कमांडो आणि 300 स्वयंसेवकांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे प्रसाद वाटप सुलभ झाले. त्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत होते. यावेळी प्रांताधिकारी हरेश सूळ, देवस्थानचे मानद अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले, कार्याध्यक्षा रागिनी खडके, सरपंच विजयराव गुरव, सचिव संदीप मगदूम, देवस्थानचे विश्वस्त तहसीलदार अर्चना पाटील, भुदरगड पोलीस निरीक्षक लोंढे, गटविकास अधिकारी शेखर जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्धन, RTO स्नेहा देसाई, ग्रामपंचायत अधिकारी पवन बोगार्डे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख, भुदरगड राधानगरीचे ST आगरचे प्रमुख, ग्रामस्थ आणि सेवेकरी यांच्या नेटक्या नियोजनामुळे महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडला. लाईव्ह मराठी न्यूजसाठी कपिलेश्वरहून सुभाष गुरव.